चला, आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलूया जिथे एका सामान्य मुलाने आपल्या जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणारी स्वप्न पूर्ण करून दाखवली. ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या हिटमॅन रोहित शर्माची. हे फक्त शब्द नव्हते, तर एका लहान मुलाच्या डोळ्यांत असलेलं एक खूप मोठं स्वप्न होतं आणि याच एका स्वप्नाने त्याच्या संपूर्ण प्रवासाचा पाया रचला होता. चला तर मग या स्वप्नाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही कुठून तरी होतेच. रोहितच्या बाबतीत ती जागा होती मुंबईची गजबजलेली गर्दी. याच गर्दीत त्याच्या आपल्या टॅलेंटची पहिली झलक दिसली होती. मुंबईतल्या एका अगदी सामान्य घरात वाढलेला रोहित. साधनं खूप कमी होती, पण स्वप्न ती मात्र आभाळा एवढी मोठी होती. आणि सुदैवाने ही स्वप्न त्याच्या शाळेच्या कोचने अगदी बरोबर ओळखली. त्यांना तेव्हाच कळलं होतं की या मुलामध्ये काहीतरी खास आहे. कोचचे हे शब्द खरंच खूप महत्त्वाचे होते, कारण त्यांनी फक्त त्याची बॅटिंग नाही तर त्यामागे लपलेली त्याची नैसर्गिक प्रतिभा, त्याचं टायमिंग ओळखलं होतं. आणि खरं तर इथूनच त्याच्या प्रवासाला एक नवी दिशा मिळाली. टॅलेंट होतं, स्वप्नही होती, पण पुढचा रस्ता काही सोपा नव्हता. उलट खरा संघर्ष तर आता सुरू होणार होता. आता त्याला अपेक्षांच्या ओझ्याचा आणि प्रचंड दबावाचा सामना करायचा होता. माहितीये, प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक वेळ येतेच जिथे बाहेरच्या दबावापेक्षा आतला संघर्ष जास्त मोठा असतो. रोहितसाठी हा तोच काळ होता. सततच्या अपयशामुळे त्याचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होत होता. हा एकच प्रश्न त्याच्या मनात सतत यायचा. तो स्वतःलाच विचारायचा की मी चांगली सुरुवात तर करतोय, पण मला ती मोठ्या स्कोअरमध्ये का बदलता येत नाही. आणि हाच त्याच्या करिअरमधला त्यावेळचा सगळ्यात मोठा अडथळा बनला होता. पण म्हणतात ना, जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपत आलंय, तेव्हाच नशीब एक संधी देतं. रोहितच्या आयुष्यातही असाच एक निर्णय क्षण आला ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. हा होता त्याच्या करिअरचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. एक असा निर्णय ज्याने रोहित शर्मा नावाच्या खेळाडूची ओळख कायमची बदलून टाकली. सलामीवीर म्हणून खेळणं म्हणजे काय? म्हणजे डावाची संपूर्ण जबाबदारी थेट तुमच्या खांद्यावर घेणं, नवीन बॉलचा सामना करणं. हो, ही एक मोठी जोखीम होती, पण रोहितसाठी हीच सर्वात मोठी संधी ठरणार होती. चला, आता कहाणीच्या त्या भागात जाऊया जिथे त्याच्या संघर्षाचं सोनं झालं आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. इथूनच हिटमॅनचा उदय झाला. ओपनर म्हणून मैदानावर उतरल्यावर त्याने फक्त धावाच काढल्या नाहीत, तर असं काहीतरी करून दाखवलं जे खरंच अविश्वसनीय होतं. त्याने खेळावर अक्षरशः आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्याने बॅटिंगची परिभाषाच बदलून टाकली आणि एक असा विक्रम केला जो आजही कोणी मोडू शकलेला नाही. 264 हा फक्त एक आकडा नाहीये, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आहे. विचार करा, त्या दिवशी रोहितने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती. त्या क्षणी कॉमेंटेटर्सच्या तोंडून निघालेली हे शब्द ते खरं तर संपूर्ण जगाची भावना व्यक्त करत होते. तो क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमचा नोंदवला गेला. मग या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? रोहितची गोष्ट ही फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकून जाते. त्याचा संपूर्ण प्रवास एकदा बघा. एका स्वप्नाळू मुलापासून ते संघर्ष करणारा खेळाडूपर्यंत, तिथून खेळ बदलणारा ओपनर, मग रेकॉर्ड ब्रेकिंग हिटमॅन आणि शेवटी भारतीय संघाचा कर्णधार. हा प्रवास म्हणजे संयम आणि नेतृत्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की यश काही झटपट मिळत नाही. रोहितची कहाणीही आपल्याला हेच सांगते की स्वतःवर विश्वास ठेवून न थकता प्रयत्न करत राहिलं तर यश नक्की मिळतं. आणि शेवटी रोहित शर्मांचेच हे शब्द त्याच्या प्रवासाचं सार सांगतात. ही कहाणी आपल्याला आठवण करून देते की आपली स्वप्न कोणतीही असोत, जर आपल्यात चिकाटी असेल तर ती एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होतात.